नमस्कार श्रोते हो, इरा व्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत संयमी प्रेम या कथेचा भाग अंतिम. नाजुका, मला तुला काही सांगायचे आहे. बाळाराम पुढे येत म्हणाले. बोला ना बाबा, काय झाले? तिने विचारले. बाळा, मी काय सांगतो ते तू नीट ऐकून घे. तुझा अपघात खूप मोठा होता, त्यामुळे तुझ्या पायाला दुखापत झाली असल्याने डॉक्टरांना तुझ्या पायात पुढचे त्यांना बोलावले जात नव्हते. काय झालं माझ्या पायांना? ती ते जड पाय हलवण्याचा प्रयत्न करत विचारत होती. तुझ्या पायात रॉड्स घातले आहेत, आईने कसेबसे सांगून टाकले. काय? जोरात ओरडून ती त्यांच्याकडे पाहू लागली. आता तिची तिच्या पायाकडे पाहणारी नजर खूप वेगळी वाटत होती आणि त्याचा विचार करूनच तिची शुद्ध हरपली. डॉक्टर लगेच तिला तपासायला आले. मानसिक धक्का बसल्याने रक्तदाब वाढून ती बेशुद्ध झाली असे त्यांनी सांगितले. सर्वांना तिची काळजी वाटत होती. ती मनाने किती कमजोर आहे हे आता त्यांना माहीत पडलेच होते. तुम्ही या आता. सकाळपासून तुम्ही इथेच आहात. आम्ही दोघे इथे आहोत. बाळाराम वीरच्या घरच्यांना हात जोडत म्हणाले. काही गरज असेल तर वीर थांबेल इथे. तुम्ही काळजी करू नका. नाजुका ठीक होईल. वीरचे वडील त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर देत म्हणाले. काही गरज लागली तर मी सांगेन. सर्वांनी इथे थांबणे बरोबर नाही. त्यांनी पुन्हा त्यांना घरी जाण्यासाठी सुचवले. ठीक आहे, येतो आम्ही. काही गरज लागली तर नक्की सांगा. नाजुकाने आमच्या मुलीला वाचवले आहे. वीरची आई त्यांना दोन्ही हात जोडून नमस्कार करत अजून त्यांना त्रास द्यायला नको म्हणून निघण्या अगोदर म्हणाली. वीरला तिथे थांबायचे होते, पण तिच्या घरच्यांनी तिला समजावले तर बरे होईल म्हणून तो काहीच बोलला नाही. हे काय झाले आपल्या मुलीसोबत? आता पुढे कसे होणार? मगाचपासून साठवून ठेवलेला हुंदका शेवटी तिच्या आईने बाहेर काढलाच. शांत हो नीला, आपल्याला तिला सांभाळायचे आहे. तू जशी रडायला लागली तर ती काय विचार करेल? आणि ती चालू शकणार आहे. फक्त तिच्या पायात आधारासाठी रॉड्स घातले आहे. आपली मुलगी आज आपल्या सोबत आहे, हेच खूप आहे. कणखर बाप आज परिस्थितीला सामोरे जात पुन्हा एकदा कुटुंबाचा कणा असल्याचे कर्तव्य करत होता. दुसऱ्या दिवशी वीर तिला पाहायला आला होता. तिचा कोमजलेला चेहरा पाहून त्याला वाईट वाटत होते. त्याने नाजूक अशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती शांतच होती. रात्री तो तिच्या आई वडिलांना पुन्हा येतो असे म्हणाला आणि तिथून निघून जाणार. तर इथून पुढे तुम्हाला इथे येण्याची गरज नाहीये मिस्टर वीर, निर्विकार चेहऱ्याने ती त्याला म्हणाली. नाजू, बाळाराम थोड्या मोठ्या आवाजात म्हणाले. ठीक आहे, असे म्हणून तो त्याच्या घरी गेला. त्याला बाहेर सोडायला आलेल्या तिच्या वडिलांना ते काय बोलणार हे ओळखून वीर म्हणाला. काका, आपण समजून घ्यायला हवे. सर्व अचानक घडल्याने तिला सावरणे जरा कठीण जात असेल. तिची मनस्थिती ठीक नाहीये. मी तुम्हाला नंतर फोन करेन. तिला समजून घेतल्याबद्दल तुमचे आभार कसे मानायचे हे मला समजत नाही. ते हात जोडत म्हणाले. वीरने त्यांचे हात खाली केले आणि काही लागले तर मला लगेच फोन करा. 2-3 दिवसात घरी सोडतील. माझे डॉक्टरांशी बोलणे झाले आहे. 2 दिवसांनी नाजुकाला घरी सोडण्यात आले. आधी थोडा आधार घेऊन तिला चालावे लागत होते. आता आपण दुसऱ्याचा आधार घेऊन चालणार म्हणून तिच्या डोळ्यातून अश्रू हळूहळू बाहेर येऊ लागले. आईने आपल्या मुलीकडे पाहिले आणि लहानपणी जसे काही लागल्यावर बाळ रडल्यावर आई डोळे पुसते तसेच त्यांनी आताही तिचे डोळे पुसले. थोड्या दिवसांनी तू स्वतः चालू शकशील बाळा, बाबा पुढे येत म्हणाले. त्यावर तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. वीरला तेव्हा तिच्यासोबत जायचे होते, पण ती त्याच्या मेसेज आणि फोनला उत्तर देत नव्हती म्हणून त्याने तिथे जाणे टाळले. बाळाराम आणि नीला ह्यांच्याकडून तो वेळोवेळी विचारपूस करत होता. साखरपुड्याचा दिवस ज्या दिवशी निश्चित केला होता तो दिवस उगवला आणि तिचे मन भरून आले.
आपण आता पुन्हा पूर्वीसारखे चालू शकत नाही ह्याची खंत तिला क्षणोक्षणी ती निरुपयोगी झाली ह्याची आठवण करून देत होती. त्यातच ज्यांना त्या अपघाताबद्दल समजले ते येऊन तिच्याशी बोलून फक्त सहानुभूती आणि पुढे काय होईल याची चर्चा करत असायचे. एखाद्याचे शब्द किती विषारी असतात हे बोलणाऱ्याला समजत नव्हते. आता कसे होणार ग? लग्न मोडले का? एका काकूबाईंनी जास्तच काळजी असल्याचा आव्हानात विचारले. वहिनी, तुम्ही या आता, असे म्हणून बाळाराम यांनी हात जोडले. त्यांनी नाक मुरडतच त्यांच्या घरचा रस्ता धरला. बाबा, तुम्ही फोन करून आपला निर्णय वीरच्या घरी सांगा, नाजुका म्हणाली. अगं पण, आई काळजीने म्हणतच होती की, आई, माझा निर्णय पक्का झालाय. बाळाराम यांनी वीरच्या घरी फोन करून सांगितले. काय? त्याला धक्का बसल्याने तो जवळजवळ ओरडलाच. त्याच्या वडिलांनी फोनवर झालेले बोलणे सांगितलेले सर्व ऐकून झाल्यानंतर पूर्ण कुटुंबसमेत लगेचच तो तिच्या घरी गेला. मला हे पटले नाही. काका काकू, तुम्ही तरी समजून सांगा. आमचे काही चुकले आहे का? वीर म्हणाला. नाही, तुमचे काही चुकले नाही. पण मलाही माझ्या मुलीचे म्हणणे बरोबर वाटते. आता तिच्या पायात रॉड्स आहेत. पहिल्यासारखे तिला जास्त चालता येणार नाही. त्यामुळे आपण इथेच थांबले तर बरे होईल. मनात नसतानाही बाळाराम हे बोलत होते. आम्हाला त्यामुळे काही फरक पडत नाही. वीरची आई म्हणाली. मला कोणाची सहानुभूती नकोय. तुमच्या मुलीला वाचवले म्हणून तुम्ही उपकार करत आहात. माझ्यापेक्षा चांगली मुलगी वीर यांना नक्की मिळेल. ती हळूहळू चालत सोफ्याजवळ येत म्हणाली. कोण म्हटले की आम्ही तुमच्यावर उपकार करत आहोत? वीराज पहिल्यांदाच रागात तिला म्हणाला. मग असे काय कारण आहे की मी अशी असूनही तुम्ही माझ्यासोबत लग्न करायला तयार झाला? सांगा ना. कधीही जास्त न बोलणारी आपली मुलगी आज गंभीरपणे प्रश्न विचारत आहे हे पाहून तिचे आईवडीलही चकित झाले होते. प्रेम हे एक कारण पुरेसे आहे. वीर तिच्या नजरेला नजर देत म्हणाला. नाजुकासोबत सर्वच त्याच्याकडे विस्फारलेल्या नजरेने पाहत होते. हो, माझे नाजुकावर प्रेम आहे. त्यांच्यासारखी निर्मळ मनाची मुलगी मी आजपर्यंत पाहिली नाही. तिला तिचे स्वप्न काय आहे हे विचारल्यावर सांगणारी आणि तेव्हाच माझ्या स्वप्नांबद्दल जाणून घेणारी. इतकेच नाही तर वेळ आली तर आपल्या कुटुंबासाठी काहीही करणारी मुलगीच मला आयुष्याची जोडीदार म्हणून हवी होती. म्हणून मला लग्न करायचे आहे. राहिला प्रश्न त्यांच्या पायात रॉड्स असण्याचा, तर त्या पुढेही चालू शकतात. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी इच्छा असावी लागते ती त्यांच्यात आहे. मी नेहमीच त्यांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देईन हे वचन मी आत्ताच इथे सर्वांसमक्ष देतो. वीरचे एक एक शब्द ऐकून तिच्या हृदयाची गती हळूहळू वाढत होती. मला विचार करायला वेळ हवा आहे. नाजुका सर्वांकडे पाहून म्हणाली. पण वीर काही बोलणार तेवढ्यात ठीक आहे, काही हरकत नाही, त्याची आई त्याला अडवत म्हणाली. ते सर्वजण घरी निघून गेले. काय विचार केलास? बाबांनी तिच्या बाजूला बसत विचारले. बाबा, मला कोणावर ओझे व्हायचे नाहीये. उद्या सर्वांना माझ्याबद्दल समजणार. माझ्यामुळे कोणी त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना काही बोलले तर मला सहन होणार नाही. ती मनातली भीती त्यांच्याकडे व्यक्त करत होती. तुला माहित आहे का? तू भेटण्यासाठी नकार दिलास. त्यानंतर वीर मला दररोज फोन करून तुझ्याबाबत चौकशी करत होता. अर्धे हॉस्पिटलचे तुझे बिल त्याने भरले होते. मलाही तुझ्यासारखे वाटले की ही सहानुभूती असेल, पण ती पण जास्त वेळ नाही ना राहत. त्यांचे खरंच तुझ्यावर प्रेम आहे. ते त्याने न बोलताही कृतीतून दाखवले. त्यांना आपल्याशी संबंध जोडायचे नसते ना, तर काल आपला निर्णय सांगितल्यावर तडकाफडकी सर्वजण इथे आले नसते. पण बाबा, मला काहीच समजत नाहीये. जास्त विचार करू नकोस, होकार दे. वीर हिरा आहे, त्यामुळे खूपच दुर्मिळ आहे.
तो नक्की तुला समजून घेईल, आई त्यांच्यामध्ये येत म्हणाली. वीर आणि नाजुकाचे लग्न एका आठवड्यातच कमी लोकांच्या उपस्थितीत झाले. तुम्ही फिरायला कुठे जाणार आहात? त्याची आई विचारत होती. लगेच नाही, पण जाणार आहोत. तिच्याकडे पाहत तो म्हणाला. दुपारी तिला तयार राहायला सांगून तो तिला एका ठिकाणी घेऊन गेला. तिथे गेल्यावर तिला आश्चर्याचा धक्का बसला. कारण समोर बसलेले एक मानसोपचार तज्ञ डॉक्टर होते. त्यांनी काही सेशन्स घेऊ असे सांगितले. तिला बाहेर फिरायला घेऊन जाण्यापेक्षा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून आत्मविश्वासाने उभे राहण्याची गरज जास्त आहे असे वाटून तिच्यासोबत तो तिथे गेला होता. लग्नाला 6 महिने झाले होते. आता ती बऱ्यापैकी घरात रोळली होती. त्यांच्यात पहिल्यापेक्षा जास्त सहजता आली होती. पण अजूनही त्यांच्यात शारीरिक जवळीकता नव्हती. त्याने तिच्या मनाचा विचार केला होता. आपले प्रेम आहे, पण तिला त्याची जाणीव होण्यासाठी तो थांबायला तयार होता. त्याचा वाढदिवस जवळ येत होता. तिने त्याच्यासाठी काहीतरी करायचे असे ठरवले होते. सर्वांनी तिला पाठिंबा दर्शवला. रात्री 12 वाजता तिने त्याला उठवले आणि तो उठताच त्याने तिच्याकडे पाहिले. सात शृंगाराने नटलेल्या तिला पाहून त्याचे डोळे मोठे झाले. सर्वांसोबत वाढदिवस साजरा करून ते त्यांच्या खोलीत आले. आज खूप सुंदर दिसत आहेस तू नाजुका. त्याची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. वीर, माझेही तुमच्यावर खूप प्रेम आहे, असे म्हणून तिने लाजतच त्याला मिठी मारली. स्वतःहून पुढाकार घेऊन त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रेमाची कबुली देत त्याच्या प्रेमसागरात ती न्हावून गेली होती. वीरचा संयम आणि प्रेमावरचा विश्वास आज खऱ्या अर्थाने जिंकला होता. समाप्त. लेखिका विद्या कुंभार. श्रोते कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.